तर मिरच्यांमध्ये आम्ही सगळा भरून घेतोय। सगळे असे करून एक एक मिरची आपण भरून घ्यायची। नमस्कार सगळ्यांका, कशी असाय? बरे असाय मा? तर आज मी बनवतलंय भरलेली मिरची। म्हणजे मी त्या दिवशी बाजारातून मिरची घेऊन गेले, तर म्हटलं याची भरलेली मिरचीची भजी करूया। तर चला तर मग बघूया आपण कशी बनवताय ती। तर हे बघा, मी हा सगळा रेडी ठेवलेला आहे। तुमका दाखवते असंच मिरची। हे मी ना धुवून घेतलंय आणि आतमधून असा ही जी मिरची आहे ना, ती जी मी आतमधून जरासा करार मारून घेतले आणि तिच्या आतमध्ये जराशे बिये काढून घेतलंय, कारण आम्ही जास्त तिखट खात नाही। जर तुमका ते मिरची काढायचे नसतील तर नाही काढलात तरी सॉरी बिये नाही काढलाय तरी चलता। मी जराशे काढलं हे बघा सगळ्या ह्यांच्यामधून। हे बघा असे माझ्याकडे 4 मिरची असत, तुम्ही बघू शकताय। मी धुवून वगैरे घेतलेलं आहे। मग ह्याच्या आतमध्ये मी जा आता बनवलंय त्या भरतलंय। तर हे बघा इथे मी असा खोबरा घेतलेला असेल। खोबऱ्यामध्ये मी आता लिंबू पिळलंय अर्धा, त्याच्यामध्ये मी हळद घालतलंय आणि मीठ घालतलंय आणि जरा बेसनचं पीठ घालतलंय आणि त्या मग मिरचीच्या आतमध्ये भरतलंय। चला तर मग बघूया आपण। त्याच्यामध्ये अर्धा लिंबू पिळून घेतलंय, तर जरासं अजून पिळतंय कारण त्या लिंबाक रस नव्हतो। लिंबू घातला ना की जरा टेस्ट बरी लागता। हळद नंतर आपण घालून घ्यायचा मीठ। जेवढा आपला खोबरा असताना तेवढीच आपण हळद घालून घ्यायची। त्याच्यानंतर आपण घालून घ्यायचं बेसन, 1 चमचा घालायचा आणि त्याच्यानंतर आपण या सगळा मिक्स करून घ्यायचा आणि आपले जे मिरची असतात त्यांच्यामध्ये भरून घ्यायचा। तर मिरच्यांमध्ये आम्ही सगळा भरून घेतोय। सगळे असे करून एक एक मिरची आपण भरून घ्यायची। तर ही आपली शेवटची मिरची आहे। हे बघा मी तिन्ही मिरच्यांमध्ये भरून घेतलंय। ही आता आपली लास्ट मिरची आहे, मग त्याच्यात पण मी असं आता भरून घेतोय। आता आपण एका भांड्यात बेसन घालूया। जेवढी आपली भजी असते तितके आपण बेसन घ्यायचं, जाडच ठेवायचा। आणि त्याच्यामध्ये आपण जरासं तांदळाचं पीठ घालायचा, म्हणजे आपली भजी कुरकुरीत होतली। जास्त नाही, जरासंच घालायचा। ह्यो काळू आरडतात एका वाटता मी चिकन वगैरे बनवते। त्याच्यामध्ये जराशी हळद घालायची। हे बघा आपला असं दिसता। त्याच्यामध्ये घालायचं मीठ, कमीच घालायचा कारण ऑलरेडी आपण त्याच्यात घातलेला हा। आणि घालायचो मसालो, म्हणजे आपल्याला जेवढी तिखट हवी तितकी करायची। हे बघा हे आपलं असं दिसता। तर आता मी ह्याच्यात पाणी घालून घेतले, जाडच ठेव।
बसलं काय पटकन मला हिची मोठी नको बाहेर पडते सकाळी वाढू थांब बोलले गेले ते 2 मिनिटं थांब. पेट देवकामध्ये घेताय बेसन ना असं लागत नाही. बंद कर आपली अशी जरा ह्या वगैरे येते नाही झाली या काढ तेल परत आतमध्ये पुरे ना पुरे आता त्याच्यात तिका बघ मिळेल नाही तर ती करप ती उघडली मामा काय सांगले माहिती आहे? हो तुम्ही आधी